तर आज बघूया आपण एलेट्रॉप्स ऑफ कार्बन, कार्बनची अपरूपे. एलेट्रॉप कोणाला म्हणू आपण? ज्या वेळेस नेचरमध्ये असे खूप सारे एलिमेंट अवेलेबल आहे की जे एका फॉर्मपेक्षा जास्त फॉर्ममध्ये नेचरमध्ये आढळतात. त्यांचे केमिकल प्रॉपर्टी जे आहेत ते मोस्ट ऑफ सेम असतात, बट त्यांच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी ते भरपूर चेंजेस असतात. तर अशा प्रॉपर्टी असणाऱ्या एलिमेंटला त्यांच्या प्रॉपर्टींना आपण म्हणतो एलेट्रॉप्स, अपरूपता. नेचरमध्ये कार्बनचे एलेट्रॉप्स आहे, सल्फरचे एलेट्रॉप्स आहे, इतर अनेक एलिमेंटचे सुद्धा एलेट्रॉप्स अवेलेबल आहेत. कार्बनचे जे एलेट्रॉप आहे ते मेनली दोन ग्रुपमध्ये डिवाइड होतात, एक म्हणजे क्रिस्टलाइन फॉर्म आणि एक म्हणजे नॉन क्रिस्टलाइन फॉर्म. क्रिस्टलाइन फॉर्मच्या प्रॉपर्टीज अशा आहेत की त्यांचे जे ॲटम्स असतात त्या ॲटमचं स्ट्रक्चर फिक्स असतं, प्लस सेकंड पॉइंट जो आहे त्यांचं जसं ॲटमचं स्ट्रक्चर फिक्स आहे तसंच त्यांचं जे पूर्ण सबस्टन्सचा जो शेप आहे तो पण एक फिक्स असतो. त्याला शार्प एज असते, त्याचा जो सरफेस आहे तो प्लेन सरफेस असतो. थर्ड पॉइंट, त्यांचे मेल्टिंग आणि बॉइलिंग हे दोघं पॉइंट खूप हाय असतात, ते लवकर मेल्ट होत नाही, लवकर बॉईल होत नाही इझिली. कार्बनचे जे दोन टाईप सांगितले, क्रिस्टलाइन आणि नॉन क्रिस्टलाइन, त्याच्यामधला जो क्रिस्टलाइन आहे, क्रिस्टलाइनचाच क्रिस्टलाइन मध्ये 3 क्रिस्टल पडतात आपल्याला, जे की फर्स्ट आहे डायमंड, सेकंड आहे ग्राफाइट आणि थर्ड आहे फुलरिन. धन्यवाद.